न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। ड्रायव्हरचे हातपाय बांधून ट्रकमधील गव्हाचे पोते लुटणारे 4 आरोपी 35,40,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी केले जेरबंद। या बातमीविषयी माहिती अशी की जगदीश चतुर्भुज माळी वय 55 वर्ष, राहणार लहुजा, तालुका सीतामऊ, जिल्हा मंदसौर, मध्य प्रदेश हे त्यांच्याकडील टाटा कंपनीची गाडी क्रमांक RJ09 GE 5957 हिच्यामध्ये मध्य प्रदेश राज्यातून गहू भरून सोलापूर या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी निघाले असताना दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास देहरे टोल नाक्याजवळ 4 तोंड बांधलेल्या इस्मांनी फिर्यादीच्या ताब्यातील गाडीमध्ये घुसून फिर्यादी आणि क्लीनर यांना चाकूने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांचे हातपाय बांधून गाडीच्या केबिनमध्ये झोपवले आणि गाडीमधील 9,67,200 रुपये किमतीचे गव्हाचे 953 कट्टे आरोपींच्या ताब्यातील गाडीमध्ये भरून घेऊन गेले। तसेच फिर्यादी आणि क्लीनर यांना निवडुंगे तालुका पाथर्डी शिवारामध्ये गाडीसह सोडून दिले। या सदर घटनेबाबत MIDC पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा घडल्यानंतर सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले। सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली 3 पथके तयार करण्यात आली। सदर पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, विष्णू भागवत, विजय पवार, दीपक घाटकर, फुरकान शेख, राहुल डोके, अमृत अडाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, विशाल तनपुरे, रमेश राजा अत्तार, प्रशांत राठोड, अरुण मोरे, भगवान धुळे, उत्तरेश्वर मोराळे यांचा समावेश करण्यात आला। या पथकाने तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन आरोपीचे गुन्हा करण्याची पद्धत तसेच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपींची माहिती काढत असताना पथकात सदरचा गुन्हा हा अर्जुन सिंग सरदार, राहणार कोलारस, जिल्हा शिवपुरी आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती प्राप्त झाली। सदर माहितीच्या आधारे आरोपींचा मध्य प्रदेश राज्यामध्ये शोध घेत असताना सदरचे आरोपी हे शिवपुरी मध्य प्रदेश इथून पुणे या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने आरोपींच्या ट्रकचा पाठलाग करून सदरची ट्रक नंबर RJ11 GC 2704 ही आरणगाव परिसरामध्ये ताब्यात घेतली। सदर ट्रकमध्ये 2 इसम मिळून आले। सदर इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अर्जुन सिंग नारायण सिंग सरदार वय 41 वर्ष, राहणार कोलारस, तालुका कोलारस, जिल्हा शिवपुरी, मध्य प्रदेश, सागर सिंग गुरजन सिंग सरदार वय 44 वर्ष, राहणार कोलारस, तालुका कोलारस, जिल्हा शिवपुरी, मध्य प्रदेश असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इस्मांकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदार कल्ला शब्बीरा कोहरी वय 25 वर्ष, राहणार कोलारस, तालुका कोलारस, जिल्हा शिवपुरी, मध्य प्रदेश, रतिलाम मदनलाल कोहरी वय 40 वर्ष, राहणार सबालगड, तालुका सबालगड, जिल्हा मुरैना, मध्य प्रदेश यांच्यासह केल्याची कबुली दिली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींनी चोरी केलेला गहू विकण्याच्या दृष्टीने दुसरे प्लॅस्टिक बारदाना खरेदी करून चोरीचा गहू सदर बारदानामध्ये भरलेला असून आरोपींकडून एकूण 10,40,000 रुपये किमतीचा 475 गोण्यांमध्ये भरलेला एकूण 26 टन गहू, 25 लाख रुपये किमतीचा ट्रक क्रमांक RJ11 GC 2704 असा एकूण 35,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी MIDC पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास MIDC पोलीस ठाणे हे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।